जय शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून खालील बेलची बटन दाबा व महत्त्वपूर्ण नोट्स लवकरात लवकर मिळवा. सुरुवात करूया भाग 2 फळबाग उत्पादन पदविका शिक्षणक्रमापासून. AGR 205 फळबागा लागवडीची मूलतत्वे आणि कार्यपद्धती. महाराष्ट्र शासनाच्या फळबागा लागवड योजनेमध्ये किती फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे? 19. महाराष्ट्र शासनाच्या फळबागा विकास योजनेमध्ये किती मसाला पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे? 4. खालीलपैकी कोणते फळझाड सदाहरित आहे? मोसंबी. खालीलपैकी कोणते फळझाड पानगळ होणारे आहे? डाळिंब. खालीलपैकी कोणते फळझाड उष्ण हवामानात वाढणारे आहे? मोसंबी. खालीलपैकी कोणते फळझाड समशीतोष्ण वातावरणात वाढणारे आहे? द्राक्षे. खालीलपैकी कोणते फळझाड थंड वातावरणात वाढणारे आहे? सफरचंद. महाराष्ट्र राज्यातील फळबागा लागवड योजना ही खालीलपैकी कोणत्या योजनेशी निगडीत आहे? रोजगार हमी. दख्खनच्या पठारावरील मध्यम काळसर रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झालेल्या आहेत? बेसाल्ट. महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील तांबड्या रंगाच्या जमिनी कोणत्या खडकापासून तयार झाल्या आहेत? जांभा. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणावर राज्याचे किती उपविभाग पडलेले आहेत? 16. काळ्या खोल जमिनीची खोली कमीत कमी किती मीटर असते? 2 मीटर. कोणत्या जमिनी बारीक वाळूसर व सुपीक असतात? रेताळ जमिनी. उष्णकटिबंधातील फळझाडांची पाने किती अंशापेक्षा खाली तापमान गेल्यास करपतात? 10. कमी उष्णतांश मिळत असलेल्या भागात वाढणाऱ्या फळझाडांना कोणत्या कटिबंधातील फळझाडे म्हणतात? शीतकटिबंध. 24 तासांपैकी 12 तासापेक्षा जास्त सूर्यप्रकाश उपलब्ध होत असेल तर अशा दिवसाला काय म्हणतात? मोठा दिवस. हवेतील आर्द्रता कोणत्या परिमाणात मोजतात? टक्के. एखाद्या ठिकाणी 500 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस पडत असेल तर तो प्रदेश कोणता समजला जातो? कमी पावसाचा. फळझाडांच्या किमान उत्तम वाढीसाठी जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किती टक्केपेक्षा कमी असावे? 8%. जमिनीतील चुनखडीचे प्रमाण किती टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास फळझाडाची लागवड करू नये? 15. वातावरणातील उष्णतांश कोणत्या परिमाणात मोजतात? डिग्री गेज. पर्जन्यमान कोणत्या परिमाणात मोजले जाते? मिलीमीटर. आर्द्रता कमी असलेल्या हवामानास कोणते हवामान म्हणतात? कोरडे हवामान. कोणत्या फळझाडांच्या खोडाजवळ आणि मुळाजवळ पाणी साठणे अतिशय घातक आहे? लिंबू. जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण किती टक्क्यांपेक्षा जास्त असल्यावर फळबागांची चांगली वाढ होत नाही? 8 ते 10%. तळ्याच्या अथवा नदीकाठी फळबाग लावल्यास हवामानाच्या कोणत्या घटकाचा फळबागेवर अनिष्ट परिणाम होतो? आर्द्रता. आर्द्रता अधिक असल्यास कोणत्या रोगांचा फळझाडांवर अधिक प्रादुर्भाव होतो? बुरशीजन्य. महाराष्ट्र फळबागा लागवडीस सर्वात योग्य काळ कोणता? जून जुलै. सपाट जमिनीत डेरेदार वाढणाऱ्या फळझाडांची लागवड करावयाची झाल्यास लागवडीची कोणती पद्धत योग्य आहे? चौकोनी पद्धत. द्राक्ष आणि पॅशन फ्रूट या फळांसाठी लागवडीची कोणती पद्धत अंमलात आणावी? आयत पद्धत. आंबा व चिकू या फळझाडांच्या लागवडीसाठी कोणती पद्धत अंमलात आणावी? चौकोनी पद्धत. डोंगर उतारावर फळझाडांची लागवड करण्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे? समपातळी रेषा मांडणी पद्धत. फळझाडे लागवडीच्या समपातळी रेषा मांडणीला काय म्हणतात? कंटूर लागवड. पिकांच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे एकूण किती मूलद्रव्यांची आवश्यकता असते? 16. पिकाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणात लागणारी मूलद्रव्ये कोणती आहेत? NPK. पाण्याची विद्युत वाहकता किती मायक्रोमोहेज पेक्षा कमी असेल तर पाणी उत्तम प्रतीचे असते? 250. पाण्याची प्रतवारी ठरविताना खालीलपैकी कोणत्या घटकांचा विचार करावा? क्लोराईड, सल्फेट व कार्बोनेट. कोणत्या फळझाडांना लागवडीपासून पुढील काळात नियमितपणे पाणी द्यावे लागते? बागायती फळझाडे. कोणती फळझाडे पावसाच्या पाण्यावर वाढतात? कोरडवाहू फळझाडे. खालीलपैकी कोणते फळझाड कोरडवाहू फळबागा प्रकारात मोडते? सीताफळ. बोरामध्ये कोणते कलम करणे सोयीचे आहे? डोळा भरणे. कोरडवाहू फळझाडांमध्ये बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणते रसायन फवारले जाते? केओलिन. जमिनीची जलधारणा शक्ती वाढविण्यासाठी कोणत्या पद्धतीचा अवलंब केल्यास अधिक फायदा होतो? जमिनीत सेंद्रिय खत घालणे. कोणत्या बाबीमुळे फळझाडांच्या मुळांना, खोडांना, फांद्यांना इजा होण्याची शक्यता असते? वारंवार मशागत. फळझाडांमध्ये तुलनेने कोणती मशागत पद्धती कमी खर्चाची आहे? आच्छादन. फळबागेत आच्छादन करण्यासाठी कोणत्या रंगाच्या पॉलिथिनच्या कागदाचा वापर करणे आवश्यक असते? काळा.
कोणत्या फळझाडांमध्ये शाखीय वाढ होण्याचा काळ अनेक वर्षाचा आहे? आंबा. कोणत्या फळझाडामध्ये शाखीय वाढ होण्याचा काळ काही महिन्यांचा आहे? पपई. खालीलपैकी कोणते फळझाड द्विवार्षिक फळझाड आहे? पपई. खालीलपैकी कोणते फळझाड बहुवर्षायू आहे? डाळिंब. खालीलपैकी कोणत्या फळझाडामध्ये शाखीय आणि पुनरुत्पादक अवस्था एकाच वेळी येतात? सुपारी. झाडाच्या मुळाजवळ अन्नद्रव्यांचे द्रावण अथवा रोगनाशकाचे द्रावण ओतण्याच्या क्रियेला काय म्हणतात? ड्रेंचिंग. सिंचनाची कोणती पद्धत सोपी आणि कमी खर्चाची आहे? फ्लड पद्धत. नळीच्या सहाय्याने झाडाच्या बुंध्याजवळ थेंब थेंब पाणी दिले जाते, याला सिंचनाची कोणती पद्धत म्हणतात? ठिबक सिंचन. नळी वाटे आणि प्रेशर देऊन तुषार स्वरूपात जमिनीवर व पिकांवर फवारले जाते, याला सिंचनाची कोणती पद्धत म्हणतात? स्प्रिंकलर इरिगेशन. खालीलपैकी कोणते तण हंगामी तण आहे? गाजर गवत. खालीलपैकी कोणते तण बहुवर्षायू तण आहे? बांडगुळ. कोणत्या तणनाशकांमुळे सरसकट सर्वच वनस्पती मारल्या जातात? अनिवडक. फळबागेत मोकळ्या जागेत घेतलेल्या पिकांना काय म्हणतात? इंटरक्रॉप. द्राक्षाची खरड छाटणी कोणत्या महिन्यात करतात? एप्रिल. कोणती छाटणी द्राक्षवेलीवरील घड येण्यासाठी केली जाते? ऑक्टोबर छाटणी. शेंडा खुडणे ही छाटणीची पद्धत कोणत्या फळझाडांसाठी करतात? अंजीर. खालीलपैकी कोणत्या फळझाडामध्ये छाटणी केली जात नाही? नारळ. खालीलपैकी कोणत्या झाडामध्ये नियमितपणे छाटणी केली जाते? द्राक्ष. खालीलपैकी कोणत्या फळझाडात प्रसंगानुरूप आणि मोजकी छाटणी केली जाते? संत्रा. खालीलपैकी कोणत्या फळझाडामध्ये गरजेनुसार छाटणी केली जाते? आंबा. खालीलपैकी कोणत्या झाडाचा विस्तार एकापेक्षा अधिक लोखंडावर करतात? डाळिंब. खालीलपैकी कोणत्या फळझाडाला आयुष्यात एकदाच फळ येते? अननस. खालीलपैकी कोणत्या फळझाडाला सतत फळे येऊन त्याचे आयुष्य संपते? पपई. कोणत्या फळझाडाला अनेक वर्षभर फळे येतात? नारळ. फळझाडातील कोणत्या अन्न घटकांच्या संतुलनामुळे शाखीय डोळ्यांमध्ये फळांकुराची निर्मिती होत नाही? कार्बन, नायट्रोजन. किमान तापमान किती अंश सेल्सिअसपेक्षा खाली असल्यास फळझाडातील फुलांकुर निर्मितीस प्रतिबंध होतो? 10. फळबागांमध्ये कोणत्या प्रकारांमध्ये परागीभवन न होताही फळधारणा होते? पार्थिनोकार्पी. कोणत्या प्रकारचे परागीभवन घडणाऱ्या फळझाडांच्या फळधारणेमध्ये कमी अडथळे असतात? मधमाशीमार्फत परागीभवन. खालीलपैकी कोणत्या फळझाडांमध्ये नर फुलांची संख्या जास्त असते? आंबा. हवामानातील कोणत्या बदलामुळे फळगळ होते? उच्च तापमान. फळगळ थांबविण्यासाठी कोणते संजीवक उपयोगी पडते? सायकोसिल. फळधारणा होण्यापूर्वीच्या गळीस कोणती गळ म्हणतात? फुलगळ. फळझाडांमध्ये विशेष करून कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासल्यास फळगळ होते? बोरॉन. द्विलिंगी फळझाडांची फळगळ कमी करण्यासाठी कोणती उपाययोजना करतात? नर व मादी झाडे वेगवेगळी वाढविणे. एखाद्या फळझाडावर असलेल्या फळांमधून किती फळे काढून टाकणे यास फळांची विरळणी करणे असे म्हणतात. काही फळे काढणे. ज्या वर्षात फळझाडाला भरपूर फळे लागतात त्या वर्षाला काय म्हणतात? ऑन इयर. ज्या हंगामात फळझाडाला अजिबात फळे लागत नाही त्याला काय म्हणतात? ऑफ सीझन. फळझाडावरील मोहराच्या विरळणीस काय म्हणतात? डी ब्लॉसमिंग. यंत्राच्या सहाय्याने फळांची विरळणी करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? मेकॅनिकल थिनिंग. खालीलपैकी कशामुळे झाडावरील लागाडतात? कडक ऊन. फळबागांमध्ये फळगळ होण्याचे प्रमुख कारण कोणते? पाण्याचा ताण. फळझाडांमधील विरळणीची कोणती पद्धती अधिक खर्चिक असते? लेट थिनिंग. वनस्पतीमध्ये संजीवकाचे प्रमाण किती प्रमाणात असते? अल्प प्रमाणात. कायनिन हे संजीवक कोणत्या प्रकारात मोडते? सायटोकायनिन्स. IAA हे संजीवकांच्या कोणत्या प्रकारात मोडते? ऑक्झिन. इथिलीन हा वायू कोणत्या संजीवकापासून मुक्त होतो? इथ्रेल. फाटे कलमांना लवकर व भरपूर मुळे येण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? IBA. भेट कलम पद्धतीमध्ये स्टॉक आणि सायन यांचे मिलन होण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? IBA. आवळा, सीताफळ या फळझाडांच्या बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करावा? GA. कोणते संजीवक वापरून फळझाडांची पानगळ करता येते?
इथ्रेल. थॉम्सन सीडलेस द्राक्षातील मण्यांचे आकारमान व वजनात वाढ करण्यासाठी कोणते संजीवक वापरतात? GA. फळबागेतील तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करावा? 2,4-D. GA विरघळण्यासाठी कोणत्या माध्यमाचा उपयोग करतात? अल्कोहोल. इथ्रेल विरघळण्यासाठी कोणत्या माध्यमाचा उपयोग करतात? पाणी. रंगपूर लाईम हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडांसाठी वापरतात? लिंबू. खिरणी हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात? चिकू. डॉगरीज हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात? द्राक्ष. गर्डलिंग म्हणजे काय? गोलाकार साल काढणे. गर्डलिंग करताना काढावयाची साल किती मिलीमीटर रुंदीची असावी? 3 ते 5 मिलीमीटर. गर्डलिंग प्रामुख्याने कोणत्या फळझाडामध्ये करतात? द्राक्ष. फांदीला खाचा पाडणे ही कृती कोणत्या फळझाडामध्ये करतात? अंजीर. फांद्या वाकविणे ही कृती कोणत्या फळझाडांमध्ये करतात? पेरू. शेंडावाढ थोपविण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात? क्लोरमक्वाट. सरळ वर फांद्या वाढणाऱ्या फळझाडांमध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केल्यास फळांची उत्पादकता वाढते? फांद्या वाकविणे. फळझाडांमध्ये हवामान व जमिनीच्या प्रकारानुसार वर्षभरात किमान किती बहार धरता येतात? 3. फळांची काढणीनंतर गुणवत्ता आणि त्यांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? फळांची परिपक्वता. फळांची काढणी शक्यतो कोणत्या वेळी करावी? सकाळी. भारतात फळांच्या विक्री व्यवस्थेत उत्पादक व ग्राहक यांच्यातला दुवा कोणता? दलाल. फळांच्या पॅकिंगसाठी कोणती पद्धती जास्त फायदेशीर आहे? पुठ्ठ्याच्या पेट्या. खालीलपैकी कोणत्या फळझाडाची अभिवृद्धी फक्त शाखीय पद्धतीने केली जाते? अंजीर. बियांचे कवच फोडणे ही सुप्तावस्था मोडण्याची पद्धत कोणत्या फळामध्ये केली जाते? बोर. बिया पाण्यात भिजविणे ही सुप्तावस्था मोडण्याची पद्धत कोणत्या फळामध्ये केली जाते? सीताफळ. बियांना ॲसिड ट्रीटमेंट देऊन सुप्तावस्था मोडण्याची प्रक्रिया कोणत्या बियांसाठी केली जाते? खिरणी. फळझाडांच्या बियांची सुप्तावस्था मोडण्यासाठी कोणत्या संजीवकाचा वापर करतात? GA. चांगल्या बियाण्याची उगवण शक्ती किमान किती टक्के असावी लागते? 80%. 60 कलम करताना काडीवर डोळ्यांची संख्या किमान किती ठेवावी? 3 ते 5. खालीलपैकी कोणत्या फळझाडाची अभिवृद्धी गुटी कलम करून करतात? डाळिंब. डोळा भरून कलमे करण्याची पद्धत कोणत्या फळझाडात वापरली जाते? मोसंबी. कोणती कलम पद्धत वेळखाऊ आणि कटकटीची असल्याने मागे पडली आहे? भेट कलम. केळीमध्ये ऊतीसंवर्धन करण्यासाठी कोणता अवयव उपयोगात आणतात? केळफूल. चिकूची अभिवृद्धी करण्यासाठी प्रामुख्याने कोणता खुंट वापरतात? खिरणीचा. विलाय कोलंबन जातीचा खुंट कोणत्या फळझाडाच्या अभिवृद्धीसाठी वापरतात? आंबा. मोसंबी आणि संत्रा या फळझाडांसाठी कोणता खुंट वापरतात? जंभेरी. आंब्यामध्ये शाखीय अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात करतात? कोय कलम. गुटी कलमासाठी कोणते माध्यम वापरल्यास मुळ्या लवकर व अधिक फुटतात? स्पॅग्नम मॉस. सूर्यप्रकाश कमी असताना पॉलीहाऊससाठी कोणत्या रंगाचे पॉलिथिन वापरावे? पांढऱ्या. सूर्यप्रकाश प्रखर असताना पॉलिथिन गृहासाठी कोणत्या रंगाचे पॉलिथिन वापरावे? निळ्या. कोणत्या अभिवृद्धी गृहामध्ये तापमान व आर्द्रता यांवर नियंत्रण ठेवता येत नाही? नेट हाऊस. ग्रीन हाऊस उभारणीसाठी कशाचा वापर करतात? हिरव्या वेली. कणखरपणा आणण्यासाठी रोपांना कोणत्या गृहात ठेवतात? शेल्टर हाऊस. अभिवृद्धी गृहामध्ये आर्द्रता वाढविण्यासाठी प्रामुख्याने कशाचा वापर करतात? फॉगर. फळ पिकांकरिता बाजारपेठेसंबंधी माहिती कोणाकडून उपलब्ध होते? NHB. राज्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणती योजना राबविली जात आहे? फळबागा लागवड. फळबागा लागवड योजनेअंतर्गत किमान किती एकर क्षेत्रावर लागवड करता येते? अर्धा एकर.